नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 65 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे तांत्रिक अधिकारी या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे विधी सल्लागार म्हणजेच लीगल ॲडवायझर या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे टॉक्झोनॉमिक कन्सल्टंट या पदासाठी देखील एक वॅकन्सी ठिकाणी आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, तर तांत्रिक अधिकारी या पदासाठी तुम्ही वन विभागामधून सहाय्यक वनरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक आहे। करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याकडील विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्थ अथवा संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। वयोमर्यादा तुम्हाला या पदासाठी 65 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर विधी सल्लागार म्हणजेच लीगल ॲडवायझर या पदासाठी तुमच्याकडे बॅचलर ऑफ लॉ, सिव्हिल आणि क्रिमिनल लॉ असणे या ठिकाणी आवश्यक आहे। 15 वर्षाचा संबंधित कामाचा विधिविषयक कामाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यामध्ये उच्च न्यायालय, दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालयाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जैवविविधता कायद्यात ज्ञानाचा तसेच त्याअंतर्गत नियमांचा अभ्यास असणं या ठिकाणी आवश्यक आहे। या पदासाठी वयोमर्यादा तुम्हाला 40 ते 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर टॉक्झोनॉमिक कन्सल्टंट या पदासाठी तुम्ही नामांकित विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले असणं आवश्यक आहे। तुम्ही या ठिकाणी वनस्पतीशास्त्रातील PhD धारक या ठिकाणी असणं आवश्यक आहे। या पदासाठी वयोमर्यादा तुम्हाला 65 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्हाला मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान या ठिकाणी असणं आवश्यक आहे। तुम्हाला या पदासाठी मासिक वेतन जे आहे 40,000 रुपये इतके असणार आहे। विधी सल्लागार या पदासाठी तुम्हाला 30,000 रुपये वेतन दिले जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहेत 3 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 13 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला ईमेल ID वरती पाठवायचे आहेत। प्रत्येक पदासाठी आपल्याला या ठिकाणी वेगळा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे जाहिरातीमध्ये दिलेला आहे। अशा प्रकारचा ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा असणार आहे। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्याच व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।